आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन। पेठ शहर आज सजले आपल्या आदिवासी संस्कृतीचा रंगात। पारंपरिक नृत्य, पारंपरिक कला आणि आपल्या मातीची ओळख। गावागावातून आलेली माणसं आणि एकत्र साजरा होणारा आपल्या संस्कृतीचा उत्सव। चला पाहूया पेठमधील जागतिक आदिवासी दिनाचा हा खास उत्सव। तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव राऊत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन निमित्त आपण पेठमध्ये आलो आहे आणि पेठमध्ये बघूया या सोहळ्याचा उत्साह। सर्वजण एकत्र जमले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपण पोहोचू स्टेजवर आणि नृत्य बघू, टारपी बघू। तर सर्वीकडून लोक येणार आहे आणि नृत्य करणार आहे। तर चला मग हा आदिवासी दिन बघू। तर हा कार्यक्रम पंचायत समिती इथं आयोजित केला आहे आणि स्मारक पेठचे जिथं आहे, स्मारकचे इथं आहे आणि आज पंचायत समिती इथं स्टेज आहे। तर स्टेजचे इथं नृत्याचा कार्यक्रम ठेवणार आहे। तर आपण तिथं जाऊ। आता प्रत्येक गाडीला आदिवासी झेंडा लावला आहे। आता गर्दी कमी आहे आणि थोड्याच वेळात एवढी गर्दी होणार आहे ना, तर तुम्हाला दाखवतो बघा। ही गाडी आहे, याला बॅकअप पण आहे। आता कार्यक्रम चालू होणार आहे, त्याच्यामुळं बॅकअप लागेल। तर पोचलो आहे आपण पंचायत समिती इथं आणि हा भव्य स्टेज मधून पण दाखवतो तुम्हाला। आणि साईडला बॅनर बघा, आमची संस्कृती आमचा अभिमान, आम्ही आदिवासी आमचा अभिमान, एकच नंबर। तर आपण स्टेजमध्ये जातो आहे मित्रांनो। ही एंट्री आहे आणि थोड्याच वेळात हा पूर्ण स्टेज भरून जाईल। आता बघा रिकामा आहे, दिसते तुम्हाला, पण थोड्याच वेळात भरून जाईल। आणि हा भव्य स्टेज एकच नंबर स्टेज आहे बघा। आणि एकच नंबर डेकोरेशन पण केलं आहे। साऊंड सिस्टीम अति सुंदर वाटते मला, म्हणजे आवाज वगैरे खतरनाक वाटतोय। आणि बघा मित्रांनो, आम्ही स्मारकची इथं आलो आहे। बाळा, कुठं आलो आपण? झेंडा बघायला, आदिवासी झेंडा बरं का। आता इथं स्मारक आहे, आता इथं जाऊ आपण। आणि गर्दी पण खूप झाली, कारण की मिरवणुकीचा कार्यक्रम इथूनच सुरू होणार आहे। आणि त्याच्यानंतर पंचायत समिती इथे येतील आणि हा DJ बघा खतरनाक। आता लागल्यावर बघू आपण। आणि मध्ये पण खूप गर्दी झाली। आदिवासी
पाहायला मिळेल. आणि आता पुढे जाऊ आपण. काय आणलं? गर्दी झाली इथं, तर आपण आता बाहेरून जाऊ. तर मित्रांनो, इथं हुतात्मा स्मारक इथं सर्व आदिवासी क्रांतिकारी यांचे फोटो लावण्यात आले आणि त्याच्यानंतर पूजा चालू आहे त्यांची.
खूप गर्दी झाली आहे, तर तुम्हाला आता मी गर्दी दाखवतो. खूप भयान गर्दी झाली इथे. पुढे पण जाऊ आता, आणि पुढेच खूप गर्दी आहे. आणि एक नंबर आदिवासी झेंडे फडकत आहे. पूर्ण पार्किंग फुल झाली आहे. मोटरसायकल गाडी. बघा इथंच खूप गर्दी झाली आहे. आणि सांबळाचं वाद्य बघा, मस्त एन्जॉय करताय, नाचताय. आणि इथं फुल गर्दी झाली आहे आता. सकाळी एवढी गर्दी नव्हती, पण फुल बसायला पण जागा राहिली नाही. आता आपण सांबळ वाद्य बघू. खूपच गर्दी झाली बघा तुम्ही. जागा नाही राहिली. भिकाजी पाटील मी आदरणीय गाळे साहेब त्यांना अशी विनंती करेल, त्यांनी पाटील साहेबांचा सत्कार करावा. गाळे साहेबांना विनंती करेल. तर आता समोरून आलोय, कारण की स्टेजची जेव्हा एंट्री होती तिथे खूप गर्दी झाली. सक्षम असणारे आमचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय मोळे साहेब, मी आदरणीय अशोक गावळे दादांना विनंती करेल, त्यांनी मोळे साहेबांचा सत्कार करावा. यांना विनंती करेल, त्यांनी नंदन सरांचा सत्कार करावा. आम्ही शिक्षक खूप समस्या असतात आम्हाला
घोडा बघा, राहायला जागा नाही आहे तरी पण काटाकाटाने येत आहे. आणि यांचा पण मृत्यू झाला. आपण स्मारकच्या इथं बघितलं होतं घोडा नाचताना. आता या स्टेजवर नृत्य करते.
मित्रांनो कार्यक्रम अजूनही चालू आहे, पण मी निघून आलो आहे आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. तुम्ही नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर आदिवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि असंच तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.